माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू गोपाल कृष्णजींनी अर्जुनाला गीतेच्या निरूपणातून सुखाचा मार्ग दाखवला. पहिल्या दिवशी एक विधान केलं होतं मी. वस्तू करता वस्तू नाही, जीवना करता जीवन नाही, सुखा करता जीवन आहे, सुखा करता वस्तू आहे. तसा परमार्थ सुद्धा सुखा करता. आणि एक सांगू का, सुख म्हणजेच आत्मा. किंबहुना सोये जीव आत्मयाची आहे, तेथ जे होय तया नाम सुख. आत्मा आणि सुख दोन नाही. सुख म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच सुख. अर्थ लक्षात घ्या. म्हणजेच सुखाचा वेध म्हणजे आत्म्याचा वेध. काय सुखाची अपेक्षा म्हणजेच आत्मसत्तेची अपेक्षा. सुख आणि आत्मसत्ता भिन्न नाही. ज्ञानेश्वरी त्याच्या करताय. अर्जुनाला सुखाचा मार्ग दाखवला. आम्ही का जमलो, कशा करता इथे बहुसंख्येने उपस्थित राहिलो? आमचं जीवन सुखमय होण्याकरता. एक सांगतो, विषयाच्या प्राप्तीने जीव सुखी होतो आणि अध्यात्माच्या प्रतीतीने जीव सुखरूप होतो. जरा थोडस पुढे सरकत जाऊ. जो सुखी होतो तो दुःखी होतो आणि जो सुखरूप होतो तो सुखरूपच राहतो. म्हणून वस्तूतून सुख आणि परमार्थातून सुखरूप. शब्द लक्षात घ्या, मोठे गमतीचे शब्द आहेत. सुख आणि सुखरूप नाही का? एका वस्तूतून दुःख आहे. काही काही वेळेला माणूस दुःखरूप होतो. तसं नुसतं वस्तूतून सुख प्राप्त होणं आणि सुखरूप होणं. सुखरूप होणं शब्दाचा अर्थ सर्वांगीण सुखाची प्रतीती. गंमत बघा. उत्तम जिलेबी खाल्ली, जिभेला बरं वाटलं, कानाला नाही. उत्तम चित्र बघितलं, डोळ्याला बरं वाटलं, कान अतृप्त. उत्तम संगीत ऐकलं, कानाला बरं वाटलं, डोळ्याला सुख नाही. उत्तम साडी किंवा उत्तम वस्त्र हाताला लावलं, हाताला बरं वाटलं, पण बाकीची इंद्रिय अतृप्त. सुखरूपतेमध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11 मन, 12वी बुद्धी, सर्व इंद्रियाला परिपूर्णतेने भोग होतो सुखाचा. आणि ती सुखरूपतेची अवस्था आहे. आणि म्हणून सुखरूपता प्रतीत होण्याकरता हा परमार्थ आहे. ज्ञानोबाराया सद्गुरूचं वंदन करतायत, डोलतायत ज्ञानोबाराया. आईच्या मांडीवर बसल्यानंतर बाल डोलतं तसं ज्ञानोबाराया सद्गुरूच्या मांडीवर बसून डोलतायत. कालच सांगितलं, आपला विषय चालला होता. आधार शक्तीची अंकी वाढविशी कौतुके, हृदयाकाश पल्लकी पर्यवेशी निबस. ज्याच्या जीवनामध्ये आधार आहे त्याच्या जीवनामध्ये जगण्यासारखं काहीतरी आहे. ज्याच्या जीवनातला आधार संपला त्याला मरावंसं वाटतं. खलास नाही. मला सांगा, तुम्हाला प्रत्येकाला वाटतं ना घरी कोणतरी वाट बघायला असावं? वाटतं ना? हो. कोणीतरी आपलं चौकशी करणार आहे. आपण जर अडकलो तर कोणीतरी सोडवणार आहे असं वाटतं ना, नाही का? मी एक गमतीने सांगत असतो. गल्लीतला मावाली ओळखीचा असेल तर छाती पुढे येते. माझं बोलणं कळलं तुम्हाला? नाही का? हो. एखादा गल्लीतला मावाली ओळखीचा असेल की नाही दादा, हे बघ जास्ती हुशारी करू नकोस, त्याला सांगेन. अरे मला असं वाटतं मवालाच्या जीवावर घरात नीट राहतो, मग संतांचा आधार मिळाला तर आयुष्य का परिपूर्ण होणार नाही? का होणार नाही? नाही. दोन गोष्टी विचार करा की एक समाज कंटकाचं बॅकिंग आपल्याला मिळालं तर आपण म्हणतो आम्हाला तसं गल्लीत राहताना काही काळजी नाही, आमच्या मागे. बरोबर आहे ना? मग तुमच्या मागे एक मवाली असला तर इतके बिंदोकपणे. पण एक लक्षात ठेवा, तो आधारही देतो आणि वेळेस प्रसंगी जर चाकू लावला ना की इतक्या वर्ष दिलेलं काढून घेईल. हा फरक आहे त्याच्यातला. आणि असे मी पुष्कळ बघितले.
काय तो आज आधार देतो आणि वेळी प्रसंगी तो म्हणतो, हे बघा गल्लीत आमच्या जीवावर राहताय. अवघड होतं मग, अवघड होतं. म्हणून हे आधार जरी वरवरचे वाटले, आई तशीच पुढे जरा जाऊया. बाप तसाच किती आधार देणार? ज्यांना स्वतःच्या सुखाचा पत्ता नाही ते आपल्याला काय सुख देणार? नाही का? आई सुखा करता रडते, बाप सुखा करता रडतो, भाऊ सुखा करता रडतो, सगळं घरदार सुखा करता रडतंय. ते आमचं जीवन सुखमय काय करणार? मग अशाकडे जावं, जे आमच्याकडे हात पसरतायत त्यांच्याकडे काय आम्ही पसरायला जावं? संत कुणाकडे हात पसरत नाही, तक सुखाचं दान करायला निघालेत. मी तुम्हाला सांगू, देव सुद्धा जीवन सुखी करू शकत नाही, संतच करू शकतात. तुम्हाला एक मोठ्यातलं मोठं उदाहरण सांगतो, मग पुढे जाऊया. मला सांगा, इथे बसलेल्याच्या एखाद्याच्या पोटी जर कृष्ण आला, काय होईल? नाही, तुम्ही म्हणाल आमच्या कुठलं येतोय, तसं काही येण्या बिण्याचं काही नाही. तुम्ही तसं तपश्चर्या करा, तुमच्या येईल. काही कृष्णाने असं पण केलंय की तुमच्या येणार नाही म्हणून? असं काही नाही, असं काही नाही. तुमचा भक्तिभाव, तुमचं प्रेम तिथं असेल तर देव कुणाच एक आहे, तसा सगळ्याच्याच पोटी आहे, पण एखाद्याच्याच प्रगट होतो. तुमच्या पोटी नाही का? अहो पोटी आहे पण कळत नाही, म्हणजे अव्यक्त आहे. प्रत्येक गोष्टीचे अर्थ नीट लावले तर कळतात. एकाने मला सांगितलं, जनाबाईच्या दात्याला हात देवाचा होता. म्हटलं तुझ्या दात्याला कोणाचा आहे? माझं बोलणं कळतं का तुम्हाला? नाही, जनाबाईच्या दात्याला हात देवाचा होता. अरे म्हटलं हा जात तुझ्या जात फिरतय, याच्यातला जर हात काढला तर तुझ्या हातात काय? साधं सरळ आहे, अगदी सोपी ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही थंडीचे ग्लोव्ह घालता ना, ग्लोव्ह, हातमोजे, काय मग त्या हातात हात मोज्यात हात घातला की नाही, त्या हात मोज्याला तेज येतं, आणि काढून असं बिछाण्यावर टाकलं की नाही, उगीच ते लोळं पांगडं दिसतं. हात मोज्यामध्ये जर हात घातला तर हात मोज्याला चैतन्य येतं. तसं लक्षात ठेवा, या हातामध्ये हात प्रभूचा आहे, काढून घेऊ दे. असंच करताना दाखवतं ना लोकांना. अरे हात दिसत नाही, हात हलवता येत नाही, मग हातामध्ये हात कोणाचा आहे? मला एक सांगा की जनाबाईच्या जात्याला हात देवाचा होता आणि तुमच्या नाही का आहे? मग तुम्ही म्हणला आम्ही जनाबाई झालो. बिलकुल नाही. मग तुम्ही जनाबाई का नाही? तुम्ही तुकाराम महाराज काय नाही? याच्यातला फरक सांगतो. जनाबाईला वाटत होतं ना, आम्हाला वाटत नाही. इथेच मूलभूत फरक आहे. वाटण्यातून सगळं फरक होतं, नाही का? जनाबाईला वाटत होतं माझ्या जात्याला हात देवाचा आहे, देव हजर होत होता. तुम्ही देव आला तरी म्हणाल आम्हाला बनवू नकोस, आम्ही पुणेकर आहोत. उगीच आम्हाला अशा गप्पा सांगायचा नाही. असा देव अरे मागे आला असेल म्हणून आता येतो काय? देव म्हणला अरे तसं नाही रे, तुला पाहिजे तर सर्टिफिकेट आणून देतो 4. कारण शेवटी आयडेंटिफिकेशन पाहिजे ना, कॅरेक्टर सर्टिफिकेट. काय तुम्ही म्हणाल अरे देव असेल तर कॅरेक्टर सर्टिफिकेट असं आम्हाला बनवू नकोस. म्हणून एकाने मला विचारलं देव का प्रगट होत नाही? म्हटलं आपलं प्रेस्टिज ठेवू नये. देव जर प्रगट झाला तर तुम्ही एकही त्याला मान्य करणार नाही. लक्षात घ्या, मोठा गमतीचा भाग आहे. म्हणून जीवनामध्ये आधार वाटणं, इथे ज्ञानोबाराया आधार वाटतो निवृत्तीनाथांचा. आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुके, हृदय आकाश पल्लकी परिवेशी निघे. हृदय आकाश पाळणा, त्या पाळण्यामध्ये घातलंय. पाळण्याचं फार सुंदर गोडवा आहे. तुमच्या लक्षात असेल सगळ्याच्या पाळणा. आई पाळण्यामध्ये निजवते. फार ते दिवस गोड असतात. आताचा काळ निराळा, पूर्वीचा काळ निराळा. पूर्वी तो घरात मध्ये पाळणा असायचा. मग ते आता जे काही सगळे जे असतात ते प्रकार नाहीत. आईच्या जुन्या लुगड्याची बाळुती असायची. पुढे कालांतराने बाळुती हा शब्द डिक्शनरीत बघितला जाईल, कारण बाळुती हे कळणारच नाहीत कुणाला, नाही का? बाळुती मोठा गमतीचा शब्द आहे. काय आता नवीन नवीन सगळे रॅपर, काय रॅपर आलं का लक्षात? अनेक नवीन नवीन शब्द येतात. आलं का लक्षात? पूर्वीच्या काळी बायकांना धुवायला वेळ होता, आता लावायचं फेकून द्यायचं. म्हणजे कळलं का? मुचायला सुद्धा मुलाला पैसे.
हे अवघड आहे. तुम्हाला कळत नाही, सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. पूर्वी ती आई की नाही आणि तिची पातळं, नव्या पातळाचं नाही, जुन्या. आणि ते वापरलेलं काय तुम्हाला सांगू, वापरून वापरून इतका मुलायमा की प्युअर सिल्क पेक्षा सुद्धा मऊ. आणि त्या बाळुत्यामध्ये पोटात ऊब आईची निजलंय आईच्या लुगड्याच्या बाळुत्यावर. असं आईच्या प्रेमाखाली वाढलेलं ते बाळ मोठ्या कौतुकाने वाढत असतं. त्या पाळण्यामध्ये अंगावर तेच, पुन्हा त्याला आणखीन शब्द आहे दुपट, बाळूत, ही जी गोड शब्द आहेत. मग ते आईच्या लुगड्याचं तुम्हाला माहिती आहे की पूर्वी टोपडं करायचे, ते सुद्धा त्या खानाचं असं ते पट्टी यायची वर गोंडा. आता त्याला इंग्रजीमध्ये फिक्सी म्हणतात. काय फिक्सी निराळी आणि टोपडे निराळं. काय अहो तुम्हाला माहित नाही, भगवंताला सुद्धा घातलं होतं, माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे, पांघरून घाली ती कुंचडे, माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. देवाला सुद्धा ते यशोदेच्या लुगड्याच होतं. तुम्ही लक्षात ठेवा, आईच्या पातळातून जी ऊब, आईच्या पातळातून जे प्रेम, इथे तेच सांगतायत. कशात? अरे त्या पाळण्यात झोपवलंय आणि आई असं हलवते आणि अंगाई गीत गाते. इंग्रजीमध्ये त्याला दुसरा शब्द आहे ललबाय. इंग्रजीतला सुंदर शब्द आहे, प्रत्येक समाजात आहे. अहो इंग्रजात काही आई नाही, काय म्हटलं? असा का अर्थ करता की आईची मक्तेदारी आपल्या हिंदुस्थानला नाही? जगात जिथे जाल तिथे आई आहे, जगात जिथे जाल तिथे बाळ आहे, जगात जिथे जाल तिथे पाळणा आहे आणि ती ओढण्याची प्रक्रिया आहे, ते गीत आहे. आपण अंगाई गीत म्हणतो, त्याला काय म्हणतात? ललबाय. आणि मग त्या बाळात घालून असं त्या बाळाला हलवायचं. ज्ञानोबारायांनी ते रूपक पारमार्थिक क्षेत्रामध्ये केलंय. काय म्हणतात बघा, आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुके, हृदयाकाश पल्लकी परिदेशी निज. काय सांगतो तुम्हाला, मी नेहमी सांगतो, काली म्हटलं, ज्या दिवशी आई वडील जातात त्या दिवशी जीवनातलं कौतुक संपतं, बाकी सगळं उरतं. काय म्हटलं मी, आई वडील जातात त्या दिवशी काय संपतं? जीवनातलं कौतुक संपतं. म्हणून आई वडील आहेत तिथपर्यंत कौतुक करून घ्या बाबांनो. रोज सांगतोय तुम्हाला, तरुण मंडळींनी तर जरूर ऐकावं. माझा अध्यात्म नंतर ऐका, पण जन्मदात्या आईशी बापाशी कसं वागावं हे जर कळलं तर ही ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे. ज्ञानेश्वरीचा ओवीचा अर्थ सांगाल आणि घरातल्या माणसांची कसं प्रेमाने वागावं हे जर कळलं नाही तर काय ज्ञानेश्वरी वाचून करता? काय वाचून करता? मला असं नेहमी वाटतं, जवळच्यांना प्रेम देता येत नाही, जगाला काय सांगता गप्पा? ज्ञानेश्वरी ही ऐकायची देवळात आणि जगायची घरी. हे रोजचं लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. ज्ञानेश्वरी ऐकायची इथे. ज्ञानोबारायांनी किती सुंदर कौतुक केलंय, कौतुक शब्द वापरला. मी तुम्हाला खरं सांगतो, शेवटी जीवनामध्ये कौतुक करणारच कोणी भेटत नाही, बाकीचे उपदेश करणारे सगळे भेटतात. लक्षात घ्या माझं म्हणणं. मी एक गोष्ट माझ्या घरातली सांगतो. आमचे महाराज गेले, दादा महाराज, मी लहान होतो, ऐकण्यासारखी गोष्ट आहे. आणि एक समाजातली व्यक्ती धाय रडत होती आणि मी लहान होतो, 10 वर्षाचा. माझ्या डोळ्यात आजोबा गेले म्हणून धार होती. मग मी म्हटलं, का हो आपण रडता? म्हणजे बाबासाहेब तुम्हाला कसं सांगू, आज आमच्या आयुष्यातलं आमचं कौतुक गेलं. शब्द फार वर्माचे आहेत. काय शब्द वापरले त्यांनी? आज आमच्या आयुष्यातलं काय गेलं? कौतुक संपलं. तसं लक्षात ठेवा, जिथपर्यंत जीवनामध्ये कौतुक करणारे कोणी आहे तिथपर्यंत जगण्यासारखा अर्थ आहे, नाहीतर सगळेच शिकवणारे आहेत. ज्ञानोबाराय सांगतायत कौतुक शब्द किती कौतुकाने वापरलाय. ज्ञानेश्वरीतला हाच भावार्थ नीट समजला पाहिजे, बाकीचे ज्ञानेश्वरीचे अर्थ समजतील तुम्हाला. जीवनामधला कौतुक बघा, महाराज काय म्हणतायत बघा. हृदयाकाश पल्लकी पर्ये आधार प्रत्येक ज्योती. जरा पुढे जाऊया. हृदयाकाश पल्लकी पर्ये देशी निज, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. जरा पुढे. प्रत्येक ज्योत म्हणजे आत्मज्योत. प्रत्येक म्हणजे आत्मा. कोणत्या ज्योतीने ओवाळतात? आई बाळाची आरती करते ना, नाही का? आपल्या घरामध्ये आपल्या परंपरेमध्ये आरतीला फार महत्व आहे.
दुसरीकडे कुठे जगात आरती करत नाहीत कोणी. आता आरती करतात दोन शब्दांनी, जरा एकदा त्यांना ओवाळा, हा भाग निराळा. नाही का? एखाद्या वेळेला मुलगा उशिरा आल्यानंतर बाप म्हणतो आईला, मुलगा आला आपला, आरती करा त्यांची, हा भाग निराळा. मराठी भाषा मोठी गमतीची आहे काय, पण आरती करण्यामागे हेतू फार चांगला आहे. आरतीला आपल्या जे वात असतात ना त्या पाच, म्हणून पंचारती. एक एक वात म्हणजे एकेका प्राणाचं प्रतीक आहे. पंच प्राण, प्राण किती आहेत? पाच. मग ओवाळताना कशाने ओवाळावं? त्या माझ्या बाळावरून, त्या माझ्या व्यक्तीवरून, ज्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे त्याच्यावरून एक एक ज्योत म्हणजे एक एक प्राण असा ओवाळून टाकावा. पंच प्राण, पाचही प्राणाचा करीन दीप असं म्हटलंय. कशाने ओवाळीन? म्हणजे पाच ज्योती म्हणजे पंच प्राण असा त्याच्यातला अर्थ आहे. आई बाळावरून आपले पाच प्राण ओवाळून टाकते, हा जो काही भाग आहे महाराज तेच सांगतायत. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करीसी मन पवनाची खेळणी. जरा थोडासा लवकर सांगावं मला वाटतंय, जरी पुष्कळ सांगावं वाटलं तरी हेतू एकच आहे की शक्यतो हा अध्याय पूर्ण झाला तर बरं होईल. म्हणजे ओरबडून काही पूर्ण करायचं नाही, पण आईस पैस सांगण्यापेक्षा जे सांगायचं ते सांगेन. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करीसी मन पवनाची खेळणी. मग आई काय काय करते? ओवाळते, पुन्हा काय करते? मन आणि पवनाची खेळणी. अहो मन पवनाची खेळणी कशी? अहो मन इकडे तिकडे जातं, ते स्थिर करतं, आपल्या हातात देतं मन, नामे खेळणं. मनाच्या मागे जाणं निराळं आणि मनाचं खेळणं करणं निराळं. नाही का? आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये, ती गोष्ट सोडून द्या, त्याच्या हातचा खेळ आहे. तसं सद्गुरु कृपेने मनाच्या मागे राहण्यापेक्षा मन आपल्या ताब्यात कसं राहतं. एक तुम्हाला सांगतो, किती मन ताब्यात ठेवायचा प्रयत्न करणार ते इतकं सोपं नाही. सद्गुरु कृपेशिवाय ते राहतच नाही असं सिद्धांत आहे. हे तुम्ही पक्क लक्षात घ्या. तुम्ही किती मोठे असा आणि किती काही असा, ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या पद्धतीने प्रकट व्हाव्या लागतात त्याच पद्धतीने प्रकट व्हाव्या लागतात, एरवी होत नाहीत. सद्गुरूची स्तुती इथे करण्याची गरज नाहीये, मुद्दाम केली आहे. ज्या ज्या काही घटना घडत असतात त्याच्याकरता सद्गुरूचा हात लागतोच. तुम्हाला सद्गुरू पटो अथवा न पटो. महाराज तेच सांगतायत, मन पावानं. मन काय करतं? संकल्प विकल्प करतं, नाही का? मनाचा भाग काय? एक संकल्प, एक विकल्प, एक चांगलं, एक वाईट. एकाने मला गमतीचा भाग सांगितला. म्हणले महाराज हे चंचल मन स्थिर केव्हा होईल? म्हटलं स्थिर करण्याचा प्रयत्न करू नकोस, योग्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न कर. काय म्हटलं मी त्याला? अरे मन जर स्थिर झालं तर जीवनातले व्यापार होणार नाहीत. एक सांगू का तुम्हाला गंमत? तुमचं मन चंचल आहे म्हणूनच तुम्ही रस्त्याने चालताय. ज्या दिवशी स्थिर होईल त्या दिवशी कोणत्या तरी गाडी खाली पडून माराला. माझं बोलणं कळलं तुम्हाला? समजून सांगू? समजून सांगू. आता रोज प्रवचन ऐकताय, अगदी तुमचं मन स्थिर झालं, रस्त्याने निघताना असेच निघाले. काय झालं? रस्त्याने निघताना कसे निघाले? अगदी स्थिर. मागचा हॉर्न वाजवतोय, गाडी इकडची, स्कूटर इकडचं, मोटार इकडचं, माणूस समोरच बघतोय. काय झालंय? प्रवचन ऐकून ऐकून मन स्थिर. काय? अहो मन चंचल आहे म्हणून समोरची गाडी दिसते, मागचा हॉर्न ऐकू येतो, इकडची मोटरसायकल दिसते, इकडचा माणूस दिसतोय, इकडचा खालचा दगड दिसतोय. हे चंचल मन आहे म्हणून. समोरची गाडी बघताना हॉर्न ऐकला, चटकन एका क्षणात बाजूला झाला. हे मन चंचल आहे म्हणून. स्थिर झालं तर स्थिर. बायकांचं जर मन स्थिर झालं तर भरपूर शिव्या खाल तुम्ही. ते म्हणाल कशा? अहो हे बघा, तुमचं मन चंचल आहे म्हणून इथे कांदा कापत असता, बरोबर आहे ना? कांदा कापताना नवरा हाक मारतो, अगं माझा शर्ट कुठे ठेवला? ते मागच्या बाजूला आहे. मुलगा येतो, अगं आई माझं पाकिट कुठे? अरे दम रे द्यायचं काढून. पण लक्षात घ्या, एवढं करत असताना बोट कापत नाही. अहो मन इतक्या ठिकाणी फिरून आलं. चंचल मन आहे म्हणून जगते बाई.
आणि लक्ष नसेल तर तुझं अलीकडे लक्ष कुठे असतं? नाही का? म्हणून मला असं वाटतं, जितका जास्ती चंचलपणा तितकी जास्ती हुशारी. बरोबर आहे ना? त्याला आपण म्हणतो अष्टावधानी. माझं विवरण जरा निराळ्या पद्धतीचं आहे. नाही, अष्टावधानी म्हणजे काय? नाही, मला लक्ष द्या. तितक्या दरवाज्यात कोणतरी आला, बघ रे बाळू दूधवाला आला वाटतं. म्हणजे मालकाकडे लक्ष, मुलाकडे लक्ष, कांदा कापताना वेळीवर लक्ष, तिथे कोण दूधवाला आला तर लक्ष, तितक्यात वास सुटला. काय? लगेच कांदा सोडला की लगेच उचलला. काय? हे जर स्थिर झालं कांदा कापण्याकडे, नवरा आला, पोरगा आला, शंका करतो का? तुम्ही बघा, तुम्ही बोलू नका. मी ज्ञानेश्वरीला जायला लागल्यापासून माझं मन स्थिर झालेलं आहे. काय आता माझं मन विचलित होत नाही. कांदा कापणे म्हणजे कांदाच कापणे आहे ना. आता कळलं ना तुम्हाला? म्हणून मन चंचल असावं का नसावं, माझं इंटरप्रिटेशन थोडस निराळ आहे, पण अनुभवात बसतं ना. नाही बसतं का नाही बघा. एक लक्षात घ्या, याच्याकरता मन स्थिर करायचं नाही, योग्य मार्गाने लावायचंय. मन खेळणं झालं. शब्द कसा वापरलाय बघा. अहो, ज्ञानोबा राहायचा शब्द आहे तो, बरोबर. खेळणं शब्दाचा अर्थ, आता त्या मनाच्या ताब्यात मी नाही, मन माझ्या ताब्यात आहे. एक लक्षात घ्या, मन इकडे तिकडे जातंय, याच्यातून तुमचा जिवंतपणा सिद्ध होतोय, पण ते ठिकाणावर येतंय, इथे तुमचा कंट्रोल लक्षात येतोय. असं बोलणं कळलं? काय म्हटलं मी? मन इकडे तिकडे जातंय, याच्यात तुमचा मनुष्यपणा लक्षात येतो, पण कुठेही जरी गेलं तरी ठिकाणावर येतंय, याच्यात काय तुमचा कंट्रोल लक्षात येतो ना, नाही का? हो, हा महत्वाचा भाग आहे. मी एक वारीच्या रस्त्याने फार सुंदर विष्टान दिला होता. सासवडला माझं प्रवचन होतं आणि तिथे एक गाय माझ्या समोर बांधली होती. त्या गाईला काय केलं, असा खुंटा आणि 25 फुटाची दोरी बांधली होती. मग मी विचार केला, हे बांधेन एवढा लांब? अहो, ते म्हणले असं आहे, लांबपणेच सरत जावं पण बांधून चरावं. काय म्हटलं मी? तसं तुम्ही चरायला लांब जा पण बांधलेले घराशी असा. आपलं हे बघा, प्रॅक्टिकल ज्ञानेश्वरी आमची. साधं सरळ गणित आहे. साधं करावं, काय करावं. माणसं म्हणतात मन आवरा, इतकं का सोपं आहे ते आवरा. एकाने मला सांगितलं मन आवरा. मी म्हटलं मन म्हणजे काय, माझ्या डोक्याचा फेटा आहे का? उद्या सकाळपर्यंत निघायचं नाही अडकून ठेवल्यावर, नाही का? आता माझं प्रवचन झालं, घरी गेलं की मी खुंटीला अडकून ठेवतो, उद्या दुपारपर्यंत तो खाली येतच नाही. मग मन म्हणजे का फेटा आहे? मन म्हणजे का पाकिट आहे कपाटात ठेवलं तर तुम्ही? का मन म्हणजे रुपयाचे नोट आहेत त्या ठेवलेल्या खानात तुम्ही काढाल तेव्हा निघतील? नाही, ते कुठेही जातं आणि केव्हा गेलं ते तुम्हाला कळत नाही. पण सद्गुरु कृपेने ते खेळणं करता येतं. मन कुठे जरी गेलं तरी संताजवळ पुन्हा येतं. मन कुठे जरी गेलं तरी पांडुरंगावर पुन्हा येतं. मनातून एखादी जरी दुसरी ओळ गेली तोंडातून निघून तरी पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मला एकच सांगायचं आणि पुढे जातो. कुठेही मन जाऊ दे पण मुक्कामाला प्रभूजवळ येतं, याच्यातच तुमचं यश आहे. जरा खोडसाळपणाने सांगू का? थोडीशी माझी ख्याती आहे त्याच्याबद्दल. नवरा 7 दिवस कुठे का फिरणार, संध्याकाळी 8 वाजता घरी आला म्हणजे परवडलं. 7 दिवस फिरला तर काही हरकत, 1 वाजता घरी नाही आला तर मग मात्र काळजीचा प्रश्न आहे. खरंच काळजीचा प्रश्न आहे. एखाद दिवस 1 वाजे नका पण रोज 1-2 मग मात्र काळजी करण्यासारखं आहे. मग बाकीचा मित्र म्हणला, अहो तुमचे मित्र, अहो वहिनी तुम्ही तसं काही काळजी करू नका, आमचा की नाही मित्र अगदी तरी बघा सकाळपासून जातो पण 8 वाजता घरी येतो ना. तसं कुठे का मन जाईना. संध्याकाळी 7 वाजता हरिपाठाजवळ येतंय ना आणि दॅट इज मोर इम्पॉर्टंट. अतिशय महत्वाचा भाग आहे. मन आहे ते जाणारच, मुलं आहे ती इकडे तिकडे हलणारच, इकडे तिकडे जाणारच, गेल्याशिवाय राहणार नाहीत.
पण एक लक्षात ठेवा, ते पुन्हा ठिकाणावर येतंय. इथेच महत्वाचं आहे, नामे खेळणं. पुढे जाऊया जरा. 17वी आत्मसुखाची बाळ लेणी. हो, कशाची लेणी? फार सुंदर सांगितली. मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची. अहो काय गंमत आहे. आता आत्मसुखाची बाळ लेणी माहिती आहेत का तुम्हाला? हे मनगट्या असतात की नाही हातामध्ये, ती कडी, अशी सोन्याचं कड, आणि त्या मनगट्या म्हणतात एक काळा मणी, एक सोन्याचा मणी. काय हे बाळ लेणी. कटदोरा, ही सगळी बाळ लेणी. पायातले पैंजण. तसं सद्गुरूंनी आम्हाला कशाची लेणी केली? आत्मसुखाची बाळ लेणी लेवाविषयी तू. हे सद्गुराया, आमच्या पायामध्ये, हातामध्ये, कानामध्ये कशाची लेणी घातलीस? आत्मसुखाची बाळ लेणी. लहानपणापासून आत्मसुखाचं बाळ लेणं ज्याला मिळालं, आणखीन काय पाहिजे? काय म्हटलं मी? नाही, काही माणसांचं भाग्य थोर आहे. एखाद्या माणसाला लहानपणी काळा दोराच मिळतो आणि एखाद्या भाग्यवंताला बाळ लेणी मिळतात. व्यवहारातलं मी कमी जास्ती म्हणत नाही, पण जीवनामध्ये काही माणसाला बाळपणापासून आत्मसुखाची सद्गुरु कृपेने लेणी मिळतात. काही मेले तरी मिळत नाहीत. हे त्यांचं दुर्भाग्य नाही का? हे त्यांचं दुर्भाग्य आहे की जीवनामध्ये जे मिळालं पाहिजे, सहज मिळालं पाहिजे, आत्मसुखाची बाळ लेणी लेवावीसी. कशाची बाळ लेणी? आत्मसुखाची. नीट लक्षात घ्या, शेवटी आत्मसुख हेच सुख खरं. बाकीच्या सुखाची एक तुम्हाला सांगू, दुःख आश्रित सुख निराळं आणि सुखाश्रित सुख निराळं. जरा शब्द अवघड वाटले का? दुःख आश्रित सुख आणि सुख आश्रित सुख. दुःख आश्रित सुख म्हणजे काय? काही वेळ सुख आहे असं वाटतं आणि कालांतराने लगेच दुःख होतं. सुख आश्रित म्हणजे काय? जे शाश्वत आहे. सुखाची सुरुवात सुखापासून झाली आणि अखंड सुखाचा उपभोग, त्याच्यामध्ये कुठेही पालट होत नाही. म्हणून महाराज म्हणतात, आत्मसुखाची बाळ लेणी लेवाविसी तू. 17 स्तन्य देशी. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 5 प्राण, बुद्धी 16 आणि शेवटची जीवनकला. योग मार्गामध्ये असं आहे, इथे सहस्त्रदल कमल आहे बरं का. इथे सरोवर आहे आणि कुंडलिनी जेव्हा तिथे जाते तेव्हा हे सरोवर जरा असं कलतं होतं आणि कलतं झाल्यानंतर त्याच्यातून एक थेंब गळू लागतो योग प्रक्रियेमध्ये. आणि तो 6व्या अध्यायाला वर्णन केले. असा जो गळू लागतो तो कुणाच्या मुखात पडतो? त्या कुंडलिनीच्या. मग त्याचं वर्णन केले 17 स्तन्य देशी. इथे चिदाकाश म्हटलंय. या चिदाकाशाच्या ठिकाणी सहस्त्रदल कमल आहे बरं. तिथेच सरोवर आहे आणि ते कुंडलिनी तिथे गेल्यानंतर असं एका बाजूला कलंडल्याबरोबर एक थेंब सुरू होतो. 17 स्तन्यदेशी अनुहताचा हल्लरोगाची. योगाच्या प्रक्रियेमध्ये तो अनाहत नाद निघतो. तसा तो नाद ऐकू येत नाही, पण नादावर सगळं चाललंय. अनाहत नाद म्हणजे काय? नाही, मला सांगा. सर्व नाद ज्याच्या ठिकाणी गुप्त होतात, सर्व नाद जिथून प्रगट होतात. एक ढोलावर आवाज मारला, आवाज मारल्यावर नाद निघाला, पुन्हा कुठे गेला? नाही, तुमचं जीवनामध्ये सुद्धा एक नाद आहे. म्हणून आपण व्यवहारामध्ये म्हणतो, कुठे नादवलाय? नाही, कशाचा नाद? तुम्ही जर सहज डोळे झाकून बघा तर तुमच्या ठिकाणी सहज नाद ऐकू येईल बघा. आहे ना नाद? आहे का नाही नाद? पण तो असा इतर संसाराच्या नादात तो जरा लुप्त झालाय. ध्यान शब्दाचा अर्थ काय? डोळे झाकणं शब्दाचा अर्थ काय? मन एकाग्र करणं शब्दाचा अर्थ काय? डोळे झाकल्यानंतर योगाच्या प्रक्रियेमध्ये त्या अनाथ नाद. डोळे झाकल्यानंतर तुम्हाला ऐकू येईल, आपोआप ऐकू येईल. तो नाद चालू आहे, तो नाद चालू आहे तिथपर्यंत तुमचा जिवंतपणा आहे. हा योगाच्या प्रक्रियेमध्ये तो नाद ऐकू येतो. योगाची प्रक्रिया घडली पाहिजे. ही योगाची प्रक्रिया नामाने सुद्धा घडते. अष्टांग योगाने जशी घडते तशी नामाने सुद्धा
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय नव्हे केले एका चिंतिता योग याग तपे, केली तयाने आमुपे, केली तयाने आमुपे. कारण हा जो नाद आहे, एक तुम्हाला सांगतो, नाद जिथून उठतो तिथे समरस होणं आणि त्या नादापर्यंत जाऊन पोचणं हीच योगाची प्रक्रिया आहे. त्या नादापर्यंत जाऊन पोचणं. एक नामाची ओवी आहे, नाम घेत असताना नाम जिथून उठतं तिथे लक्ष ठेवून नाम घे. श्री राम 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 राम, श्री राम राम राम. नुसतं तोंडाने म्हणू नकोस. जिथून उठतो नाद आणि पुन्हा लुप्त होतो. घंटेचा नाद बघा, घंटेत नाद आहे का नाही? आहे ना. वाजवल्यावर प्रकट झाला, पुन्हा कुठे गेला? हे वैशिष्ट्य आहे, विशेषत्व बघण्यासारखं आहे. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, कोणत्या नादानी काय करतात? अनुहत हल्ल 17वीचे स्तन्यरेसी, 17वीची जी जीवन कला आहे त्याच तू स्तनपान करतेस. हे गुरुमाऊली काय सांगू, शेवटी आईच्या दुधाशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही. तसं 17वीची जीवन कला आहे, ती जिथपर्यंत सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होत नाही तिथपर्यंत पर्याय नाही. काय लहानपणी पूर्वी असं झालं होतं की आईचं दूध पाजू नका, आहे ना. डॉक्टरनी प्रचार केला, अहो बाईचा संबंध सौंदर्य बिघडतं, फॉर्म बिघडतो, दूध डबे. आता जाहिरात काढावी लागते की आईचे दूधच पाजा. काय कमाल नाही. आश्चर्य याच्या इतकं दुसरं कोणतं. सध्याच्या आईला सांगण्याची पाळी आली की माझी आई तुझ्या मुलाला पाज. अवघड आहे. नाही नाही, काय शतकाचा महिमा आहे नाही या. आईला सांगायची पाळी आली की बाळाला पाज. अरे कशाला सांगायची पाळी आली? बाळाचा जन्म की दुधाची निर्मिती आहे. आमचे महाराज म्हणायचे, एक पिण्याकरता तळमळतय आणि एक पाजण्याकरता झुरते. एकाला पिण्याची ओढ आहे, एक पिऊन तृप्त आहे, एक पाजून तृप्त आहे. नाही का? एक कशी तृप्त आहे? बाळ पिऊन तृप्त आहे, आई पाजून तृप्त आहे. असा बाळाचा आणि मातेचा अन्य मोठा प्रेमाचा संबंध आहे. आईच्या बाळाला पाजली की नाही तुम्हाला माहिती आहे, मोठा नाजूक विषय आहे. जर मूल अंगावर पिलं नाही तर पिळून टाकावं लागतं, नाही तर गाठी होतात. सत्य आहे ना. त्याच्यातून ताप येतो, त्याच्यातून ती बाई आजारी पडते. अजून सांगतो, त्या 2 स्तनामध्ये एक स्तनातून दूध असतं, दुसऱ्यातून पाणी असतं. अशी प्रक्रिया ईश्वरी सत्यातून घडते. स्टॅरिलाइज. बाटल्या उकळायला नकोत, बाटली उकळली तर रबरातून जम जात आहे. आणि इथून आईचं दूध गरम, जास्ती तापवलेलं नाही, जास्ती थंड नाही. बाळाला जी उष्णता लागते त्या आईच्या स्तनातून आपोआप तयार होते. अरे केवढा मोठा प्रभूचा चमत्कार. 17वेचे स्तन्य सांगता सांगता हेही ऐकून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम पाना पाजी अजे माझी आई, धावे ओ विठाई ओरसनु. प्रेम पाना पाजी, अगे आई तुझा प्रेम पाना पाज ग मला. आई तू जर प्रेम पाना नाही मला पाजला तर आम्ही जगणार कशावर? एक लक्षात घ्या, ज्या मुलाला आईचं दूध मिळत नाही ते आयुष्यभर हडकुळं राहतं. आणि जे मूल आईच्या अंगावर वाढतं, एक लक्षात घ्या, व्यवहारामध्ये संसारामध्ये आई दूध पाजते आणि परमार्थामध्ये सद्गुरु प्रेमपाना पाजतात. कोण दूध देतो? सद्गुरूला आई म्हणून जे ज्ञानेश्वर महाराजांनी पुढची सिद्धांताची ओवी आहे ते बघा. आता आई म्हणून हाक मारली, हे गुरु माऊली मला सांगा, आई गेली, बाप गेले, सगळे गेले, कुणाच्या मांडीवर डोकं ठेवावं? कोण आम्हाला प्रेम पाना पाजणार? तुकाराम महाराज देवाला संताला म्हणतात, प्रेम पाना पाजी अगे तू माऊली, संतांची सावली, आठविता घाली प्रेम पाना. हे आई प्रेम पाना पाज ग. तू जर मला पाजलं नाही सांगावर, आम्ही वरच्या दुधावर जगले तर रोगराई होईल. म्हणून लक्षात ठेवा, वरच्या ज्ञानावर जगायला शिकू नका, मुळातलं ज्ञान घ्या. पुस्तकी विद्या काय करता एक तुम्हाला सांगू का? स्मृती म्हणजे ज्ञान नव्हे. थोडस नीट लक्षात घ्या.
स्मृती म्हणजे ज्ञानवान नव्हे. काही काही मूर्खांच्या गोष्टी सुद्धा पुष्कळ गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे काय त्याला ज्ञानी म्हणायचं का? काही काही ज्ञानांच्या गोष्टी काहीच लक्षात राहत नाही. त्यांनी काय सांगितलं हे सुद्धा लक्षात राहत नाही. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. काय म्हटलं मी? स्मृती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान हे उपजत आहे. ज्ञानाने सर्व जगताला प्रकाश देण्याची ताकद ज्ञानात आहे. ज्ञान म्हणजे स्मृती नव्हे. एखाद्या माणूस अगदी आठवणीने सांगतो असं घडलं तसं घडलं, याला ज्ञान म्हणता का? हे ज्ञान नाही. त्या माणसाची स्मृती चांगली आहे, बास. त्याच्यापेक्षा जास्ती पुढे जात नाही. नीट लक्षात घ्या. संत काय करतायत? हा जो प्रेमाचा ज्ञानाचा पाना पाचतायत, त्या पानाने आम्ही पुष्ट होतो. म्हणून ते बाळसं कसं धरतं? मूल सुंदर बाळसं धरतं. सुंदर बाळसं धरलेलं बाळ समजावं. ग्लॅक्सोचं जरी जाड दाखवलं, तुम्हाला सांगू का, सूज निराळी आणि बाळसं निराळं. काय म्हटलं मी? माझं बोलणं कळलं तुम्हाला? सूज निराळी. एखादा मनुष्य चांगला सुजलाय, त्याला म्हणावं काय प्रकृती सुधारली हो तुमची? कशाची सुधारली? डॉक्टर म्हणले सुधारली नाही, सूज आली आहे. काय तसं मंडळी लक्षात घ्या. परमार्थाचं बाळसं येऊ द्या, सूज येऊन देऊ नका. सूज येऊन देऊ नका. ती संपवून टाकेल. सूज संपवते. मग औषध घ्यावं लागतं सूज ओसरण्याकरता. शरीराचा धष्टपुष्टपणा निराळा आणि सूज निराळी. तसं इथे आईचा प्रेम पाना जेव्हा आम्ही पितो, अंगावर पितो, आई प्रेमाने पाचते. आणि बाळ जसं पितं की नाही, ती आई तृप्त होते. तसं सद्गुरु माऊली आम्हाला प्रेम पाना पाचतायत. काय महाराज एका ठिकाणी म्हणतात, सद्गुरु रायाची पाऊले गोमटी, वंदिताची भेटे हृदयस्थ, माझ्या सद्गुरूचे अवलोकिता मुख, समाधीचे सुख तुच्छ वाटे. सद्गुरु रायाची पाऊले गोमटी. निळोबाराय गातायत तुकोबारायची गुणगान. सद्गुरूचं वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणाले, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांची लेखा कोण करी. पावलो पावली जे ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूचं वर्णन केलं. जरा पुढे जाऊया. समाधी बोधे निजविसी बुधाहोन. समाधी अवस्थेमध्ये रस्तृप्त झाला. बाळ बघा आईला पीत पीत झोपत. काय मजेशीर अवस्था. समाधी आहे, समाधी आहे. पण ती ताटस्थ होण्याकरता समाधी नव्हे, पुन्हा जाग होण्याकरता. त्या अवस्थेला नेऊन, म्हणजे प्रत्येक अवस्थेतून प्रभू प्रेमाची प्रतीती प्राप्त होणं ही खऱ्या अर्थाने समाधी आहे. मला बाकीची समाधी कळत नाही. बाकीच्या पर्यायाने समाधी तुम्हाला नंतर सांगेन, इतका सांगायला वेळ नाही आहे. पण मी तुम्हाला म्हटलं, मी ज्ञानेश्वरी भावार्थाच्या दृष्टिकोनातून सांगणार आहे. थोडस योगाचा कुठे भाग आला तर तेवढ्या पुरता उल्लेख करीन. पण ही समाधी कशी आहे मला सांगा. समाधी समाधी म्हणजे तरी काय? आपण आपल्याला विसरणं ही समाधी. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात, उघड समाधी हरिकथा सोहळा, नरनारी बाळा लहान थोरा. मोठं वर्णन तुकाराम महाराज. आम्ही नेहमी म्हणतो सर्वांनी लिहावं अनेक, आणि एक तुकाराम महाराजांचं वचन, सुप्रीम कोर्ट डिसिजन. नाही, समाधीचं वर्णन करताना कसं करतात? उघड समाधी हरिकथा सोहळा. नाही, आपण आपल्याला विसरणं नामे समाधी. समाधी म्हणजे काय? तटस्थ होणं नव्हे. नाही, तटस्थ समाधी नव्हे. एक मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सगळे समाधीत जात, आता जागे झाला. मला सांगा, इथे बायका पुरुष तरुण वृद्ध सगळे इतक्या वेळ तुम्हाला लक्षात आलं का ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे का वैश्य आहे का शूद्र आहे का तरुण आहे का वृद्ध आहे? लक्षात होतं तुमचं? तुमच्या हे तरी लक्षात होतं का की तुम्ही माझं प्रवचन ऐकताय? ऐकताय एवढं खरं, पण त्या ऐकण्याशी तुम्ही इतके समर्थ होता की आपण ऐकतोय हेही विसरून जातो. इतकी समरसता. ही समाधी, ही समाधी. अजून सांगू का जरा निराळ्या पद्धतीने? आहे वेळ सांगतो. घरून निघाला, चला आपल्याला प्रवचनाला जायचं. मग घर सुटलं, मग पुढचा रस्ता सुटला, गल्ली सुटली, बोळ सुटले, आलात सारसबाग आले, पुढे पटांगणात आला. मग जरा इकडे तिकडे, फार सुंदर. हा काय हो,
काय अहो, असा सप्ताह आपल्या पुण्यात कधीच झाला नव्हता हो. अहो 300 बाय 300चा मंडप, काय तो बिकानेरचा पॅलेस, हे एवढं प्रथमच. बरोबर आहे. मग ते सगळं देखावे बघितले, इकडे तिकडे बघता 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 मग गजाननाचं दर्शन. अरे वा, आज हे वाढलं बरं का. हो, 2 दिवसापूर्वी खुर्च्या होत्या, खुर्च्या काढून टाकल्या. चर्चा तुम्हाला सांगतोय मी. काय म्हणजे तुम्ही लक्षात आलं का? घरातून बाहेर पडला दारात आला, रस्त्यातून बाहेर पडला गेट जवळ आला, गेटवरून बाहेर पडला गणपतीत आला, पुन्हा इथे मंडपात आला. अहो काय करणार. हो, खुर्च्याच्या टिब्बल माणसं झाली, खुर्च्या काढलं तेच बरं झालं. निदान बसता तरी येत आहे. काय म्हटलं मी, खुर्ची संपली. काय मग शेजारच्या बाई, काल तुम्ही दिसला नाही. अहो होते ना मी तुमच्या मागे. मग तितकाच मागून कोणी देऊ तो हात करतोय, मी बसलाय बसलाय. झालं. मग नमन सुरू झालं. नमो विषदबोधविदगदखा. डोळे झाकले गेले. पहिली ओळी झाली, दुसरी ओळी झाली, तिसरी झाली. घर विसरलं, दार विसरलं, रस्ता विसरला, आजूबाजूची माणसं विसरली. काय ऐकतोय त्याच्याशी तल्लीनता निर्माण झाली. हीच समाधी, हीच समाधी. समाधी समाधी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं कसे समाधीत आहात ते तुम्ही. आता तुम्हाला प्रवचन सुटल्यानंतर आठवतं चपल्या. ही विसरली. म्हणजे ही समाधी उतरली. काय पण जी चढलेली अवस्था अशी की नाही, की असं प्रवचन येता, असं सेंटरला जाऊन भेटतात की तिथे तुम्ही तल्लीन, मीही तल्लीन, मी विसरतो मला, तुम्ही तुम्हाला विसरता. आणि अशा अवस्थेची ऐक्यतेची प्रतीती जेव्हा आपण बघतो त्यालाच समाधी म्हणावं. म्हणून महाराज म्हणले, उघड समाधी हरिकथा सोहळा, नर नारी बाळा लहान थोरा, नर नारी बाळा लहान थोर, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, अरे आधी करोनी वेश्याही. एखादी वेश्या असेल येऊन बस. काय ज्ञानेश्वरीच्या सहवासात ये, तुकोबारायच्या कीर्तनात ये, त्यांचा एक अभंग तुला विसरलीस की तू समाधीतच. यापेक्षा किती परमार्थ संतांनी सोपा केला बघा. नाही काय किती काय करावं संतांनी. परमार्थ अवघड 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 म्हणता म्हणता कीर्तनाचे निनटनाचे, नाही का. कथेचं वर्णन करताना म्हणाले, ऐसे निमाते विष कथित कथिते तोषे कथ विसरत मग तया विसरा माझी वीरत जीवे आणीये. 6व्या अध्यायामध्ये काका तुम्हाला वाचाय सगळ्या. किती मियाची झाले, मियाची प्राणी झाले, जीव मरो विसरले बोधाची आवली. मग त्या बोधाचे नि माझे नाचती संवार सुखाची बोधे, आता एकमेका ढेपे दिजे बोध. ऐसे नि माते विश्व कथित. काय ओळालिता ज्ञानावर आहे. ऐसे नि माते विश्व कथित कथिते नि तोषे कथू विसरत मग त्या विसरा माझी वीरत. सांगता सांगता तो विरतो, ऐकणारे विरतात, समाधी बोधे निजविसी बुधावून. समाधी अवस्थेचा संत कृपेचा प्रेम बोध संत पासतात. आणि त्या बोधाच्या अवस्थेमध्ये लगन लागली, बस विसरले. कोठे आहे ऐसा आठवची नाही, देहीच विदेही बोधू दशा. आणि ही अवस्था प्राप्त होणं याला समाधी म्हणतात. अशी जी निजवते समाधी अवस्थेमध्ये बुझावून, प्रेमाने थोपटून, बर का, प्रसाद देऊन, अनुग्रह देऊन, तोंडावरनं हात फिरवून तिला काय म्हणावं. म्हणून साधका तू माऊली. एवढं वर्णन करून माऊली कुठे आले. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणी मी सावली नसंडे तुझी. हे माझी आई, मी तुझ्या सावलीला का आलो, का आलो. साधका तू माऊली. अरे साधकाचा मायबाप, दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाला मायबाप भेटला. साधक आयुष्यभर साधना करतात पण मायबाप कुणी भेटला नाही. आई ज्ञानाबाई आले, ज्यांनी ज्यांनी जे जे केलं ते माऊलीने कौतुक केलं. आणि आम्ही माऊलीला काय देणार, आमच्याजवळ काय आहे, देण्याची ऐपत काय आहे.
ज्ञानेश्वर महाराजांना देण्या इतकं योग्यतेचा दागिना कोणता आहे? काही नाही. जावं त्यांच्या प्रेमाने मस्तक ठेवावं चरणावर, एवढंच आमच्या जवळ येण्यासारखं. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे, मी काहीतरी देत असतो. बापाचं कौतुक करायचं असेल तर बापाला द्यायला आमच्याजवळ काय आहे? काही नाही. त्याच्या खिशातले पैसे घ्यायचे आणि त्यांनी एक फुल आणायचं आणि त्याच्या हातात ठेवायचं. सुंदर फुल बघून बापाला आनंद वाटला. बापाला एवढं कळत नाही का, याच्या खिशात एक पैसा नसताना एवढा गुच्छ आणला कुठून? असा सुंदर बुके आणला बापाला, लाल लाल जरद गुलाब. त्या गुलाबाचं पुष्प बघून बापाने बघितलं, अरे सोन्या, अरे सुंदर गुलाब आहे, कुठून आणला? बाबा, आज तुमचा वाढदिवस आहे ना. त्या बापाने ते गुलाबाची फुलं छातीला लावली. काय? अरे 50 रुपयाचा तो गुच्छ आणणार कुठून? काही नाही, बापाच्याच खिशातले पैसे, त्याच्या पैशाने त्याला गुच्छ आणायचा आणि त्याच्या चरणी अर्पण करायचा. तसं गजाननाची कृपा, माऊलीची कृपा, त्यांच्या कृपेने प्राप्त झालेलं त्यांच्या चरणी अर्पण करायचं. यापेक्षा आम्ही काय करणार? आमची ताकद काय? पण खरं सांगू, त्यांचंच त्यांना देण्यात त्यांना आनंद आहे. बापाने तो गुच्छ असा मांडून ठेवला कोपऱ्यात. येणारा जाणारा सांगितलं, कळलं का? अहो, आमचा तो मुलगा आहे ना माझा 5 वर्षाचा, त्याने मला गुच्छ आणला. एका शहाण्याने विचारला, म्हणजे तुमचा मुलगा कुठे कमवायला जातो? अरे 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 घातक्या, प्रेमाच्या नात्यामध्ये असे अर्थ काढायचे असतात का? ते म्हणले, तुम्हाला अर्थ कळला नाही हो, नाही का? अहो, बाळ कुठे कमवायला जाणार, पण माझ्या खिशातलं का होईना मला देतोय ना, देतोय ना. तसं देवानी दिलेलं, एक मी सांगतो, देवानी दिलेल्या हाताने त्याला हात जोडण्याची दानच नाही आमची. आमची सुरुवात इथून आहे, देव नाही. आमची सुरुवात कुठून आहे? देव नाही. अरे, देवानी दिलेल्या हाताने त्याला हात जोडले तरी त्याला आनंद वाटतो. दुसरे हात तुमचे नाहीत, माझे हात नाहीत, तुमचेही हात नाहीत. हात कोणी दिले? देवानी. देवानी दिलेल्या हाताने काय करावं? पांडुरंगा, गजानना, आई ज्ञानाबाई, माऊली, तुझेच हात, पण तुला आयुष्यभर हात लवाड्या करण्याकरता, काही चांगलं करण्याकरताही असेल, काही लवाड्या करण्याकरता, कुणाला बुडवण्याकरता, कुणाचा खून करण्याकरता. मग ज्या हाताने प्रभूने तुला हात दिले ना, ते हात एक दिवस त्या हाताचं सत्कार्य तेव्हा होईल ज्या दिवशी प्रभूला हात जोडले जातील त्या दिवशी. म्हणून एकच करा, दिवसातून काही करू नका, हात जोडा. बस, पुष्कळ झालं. त्याला आनंद वाटेल, त्याला एवढं वाटेल, हा माझ्याच हाताने मला हात जोडतोय, बस हीच कळणं, दुसरं काही करायचं नाही. म्हणून साधका तू, बस हीच आमची आई. आई ज्ञानाबाईने आमच्यावर किती कृपा केली बाबानो. त्या कृपेबद्दल जितकं सांगावं तितकं थोडं आहे. कधी कधी मी एक विनोदाने दृष्टांत देत असतो, तुम्ही ऐकलाय, पण आज सांगतो पुन्हा. आईचं म्हटलं की मला हा दृष्टांत सांगावासाच वाटतो, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. एकाने मला सांगितलं, म्हणला महाराज, जेवढं आमच्या आईने दिलं तिची परतफेड मी केली. तुम्हाला माहिती आहे दृष्टांत, कळला ना आता? बस, कारण सांगितलंय मी, पण पुन्हा आठवण दाखल मुद्दाम सांगितलं. काय? मला म्हणाला, आमच्या आईची परतफेड केली आम्ही. काय परतफेड केली? तिने कपडे दिले, आम्ही कपडे दिले. तिने दागिने दिले, आम्ही दागिने दिले. मी म्हटलं सर्व दिलं, पण तिने जो प्रेम पाना पाजला तो तुला कधीच पाजता येत नाही, म्हणून आईची बरोबरी कधीच करू शकत नाही. करता येते का? नाही. अरे, आई दूध पाजत नाही, रक्त पाजते. मग रक्त जिने दिलं तिची बरोबरी करता येते? नाही करता येत. एवढंच लक्षात ठेवा. म्हणून साधका तू, माऊली, पिके सारस्वत तुझ्या पाऊली, या कारणी मी सावली नसंडे तुझी. म्हणून सद्गुराया, तुझी सावली आम्ही टाकून जात नाही. आता एकच कृपा कर, तुझ्या कृपा छत्राची सावली अखंड आमच्यावर असू दे. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय.